नमस्कार. मी डॉक्टर सारंग देवरे. डॉक्टर मला हिप रिप्लेसमेंटची सर्जरी सांगितलेली आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. पूर्वी ते बेसिकली काही जे इंजेक्शन्स असतील ते इंजेक्शन्स घेऊन झाले, ड्रिलिंग करून झालं, बट इव्हेंच्युअली तो हिप काही वाचला नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर मी किती दिवस ती सर्जरी अजून नाही केली तर चालेल किंवा ती किती अर्जंटली केली पाहिजे? काही-काही रुग्ण असा प्रश्न घेऊन आमच्यापर्यंत येतात. त्यांच्यासाठी तो खूप मोठा निर्णय असतो, खूप मोठा प्रश्न असतो. जरी आमच्यासाठी ते दैनंदिनीचा प्रश्न किंवा रोजची सर्जरी असली तरी. इट्स अ वन्स इन अ ब्लू मून सर्जरी फॉर द पेशंट. आपण नातेवाईकांमध्ये बऱ्याच जणांचं ऐकतो यांची अँजिओप्लास्टी झाली, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं, त्यांचं मणक्यांचं ऑपरेशन झालं. पण सगळ्यांचेच हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट्स होत नाही. तो तक्ता अद्याप समाजवादामध्ये कमी आहे. पण एकदा का तुमचा हिप आर्थरायटिक झाला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कुठलाही सर्जन डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी सजेस्ट करतील. तुम्ही तो किती चांगला किंवा किती गरजेचा बसून घ्यायचा आहे. मेटल ऑन पॉली करायचं आहे, सिरामिक ऑन पॉली करायचं आहे, सिरामिक ऑन सिरामिक करायचं आहे, ड्युअल मोबिलिटी करायचं आहे. काही-काही डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये तुम्हाला कन्स्ट्रेंट लायनर लागतं. काही-काही ठिकाणी रिव्हिजन हिप असतं. पण एकदा की ती स्टेज तुमच्या खुब्याची आलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खुबा बदलायचा आहे. तर आजही बदलला तरी तीच सर्जरी, पुढच्या वर्षी आला तर तेच, कदाचित त्याच्या पुढच्या वर्षी आला तर तेच. वन्स यू हॅव रीच्ड दॅट गेट, then probably there's no returning back in that context. But there's no scaring the patient that you should get it done at the earliest or else something like that happen. असं कधी होत नाही. फक्त एवढं आहे, की आम्ही एवढं सजेस्ट करू किंवा रिक्वेस्ट करू, की तुम्ही कृपया चालताना एखाद्या हातात काठी असू द्या. ज्याच्याने अजून वेदना होतील त्या ॲक्टिव्हिटीज टाळा. शक्यतोवर पेन किलर घेऊ नका. अगदीच खूपच त्रास वाटला तर पॅरासिटामॉल व्यतिरिक्त दुसरं काही घेऊ नका. अशा दैनंदिनीमधल्या तुमच्या थोडासा राहणीमानातला बदल करून, व्यायाम करून आणि पॅरासिटामॉल पलीकडे गोळीची गरज जर नाही वाटत, तर तुम्ही सर्वसाधारणपणे एक प्रबळ कारणासाठी किंवा सबळ कारणासाठी तुम्ही सर्जरी काही महिने, काही दिवस टाळू शकता. माझ्याकडे असेही काही लोकं येतात, ज्यांना मी 4-5 वर्षापूर्वी सर्जरी सांगितली होती आणि मग ते आता येतात. पण त्या दरम्यान भीती फक्त एवढी असते, की त्याने कदाचित खूप जर पेन किलर खाल्ले असतील, तर कदाचित त्याला NSAID इंड्यूस्ड CKD किंवा काही किडनीची इन्सल्ट झाली आहे का, ते बघणं खूप महत्त्वाचं होऊन जातं. दुसरं, NSAID नाही तर ते स्टेरॉइड्स घेत होते का? हे अजून फार महत्त्वाचं होऊन जातं. जर स्टेरॉइड न घेता, पेन किलर्स न घेता, तुम्ही जर तुमच्या दैनंदिन गरजा भागवू शकता आहात, अगदीच तुमची सहनशक्ती वाढून, तर मग निश्चित अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं हिप रिप्लेसमेंटची वेळ टाळून पुढे नेऊ शकता. थँक यू.